अरे ऐक ना, काल मी माझ्या एका मित्राला भेटायला गेलेलो. तर अक्षरशः तो 2 बॉटल घेऊन त्या कॅन्टीनच्या पाठीमागच्या जाळीमध्ये उभा होता. कसल्या बॉटल्स? पाण्याच्या की कोकच्या? अरे पाण्याच्या नाही आणि कोकच्या पण नाही, थंडाच्या तर बिलकुल नाही. दारूच्या बॉटल्स घेऊन उभा होता. काय म्हणजे तू अशा मित्रांमध्ये राहतोस ते दारू पिता? सांगायचा प्रश्न असा की मी जरी अशा लोकांमध्ये राहत असलो तरी माझ्यावर कंट्रोल आहे. मी कधी दारूला हातसुद्धा लावला नाही आहे आणि लावणारसुद्धा नाही. आणि मी इतरांना जागरूक तर करेनच की दारू सोडा, पण हा जबरदस्ती करणार नाही, कारण की प्रत्येकाला मरायचा अधिकार आहे, हा ना. आणि दारू पिऊन माणूस शेवटी मरतोच, असा ना तसा. म्हणजे तू माणसांना मरायला भाग पाडतोयस असं म्हणायचंय? आता मी कशाला भाग पाडू? मी थोडी जबरदस्ती करणार आहे सर्वांना की दारू पिऊ नका म्हणून. दारूमुळे फॅटी लिव्हर होतं, दारूमुळे इन्सुलिन कमी होतं, शुगर वाढते, डायबिटीस वाढतो, किडनी फेल होते, परत कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. ही तर आपली हेल्थ झाली, पण आपल्याबरोबर दुसऱ्यांची हेल्थसुद्धा खराब होते. आता ते कसं काय? फॉर एक्झाम्पल मी जर दारू पितोय तर माझ्यामुळे दुसरा काय खराब होईल? अरे आता समजा तू दारू पितोयस तर तुझा मानसिक तोल तर बिघडणारच ना. मग तू दुसऱ्यांवर चिडचिड करणार. परत मग तुझ्याकडे बघायला एक माणूस हवा की तू व्यवस्थित आहेस की नाही. तुझं जर लग्न झालं असेल तर तुझ्या पोराबाळांकडे कोण बघणार? जर इन केस तुझ्या पोराबाळांची मेडिकल इमर्जन्सी आली तर तुझ्याकडे पैसे नसणार आहे त्यावेळी, कारण की तुझे पैसे सगळे दारूमध्ये वाया गेलेले असणार. मग तुझ्याबरोबर इतरांवर परिणाम होतो, माहिती आहे ना. अरे हो रे, हा तर विचार मी केलाच नव्हता. मग काय, आपल्याला काय करायचं आहे? लोकांना हवं ते करू दे, आपण कोणावर जबरदस्ती करायची नाही. त्यांना मरायचं आहे तर मरू दे. आपण आपलं बिनधास्त